वोट जिहादवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात। लोकसभेला 14 मतदारसंघात वोट जिहाद झाल्याचा दावा फडणवीसांनी केला होता आणि फडणवीसांच्या या दाव्याला विरोधकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। तर हा समानतेचा संदेश देणारा महाराष्ट्र आहे। फडणवीसांचं वक्तव्य जनतेला शर्मिंदा करणार असल्याचं नाना पटोले म्हणाले। तर जिहाद हा शब्द फडणवीसांना पाठ असल्याचा टोला वडेट्टीवार यांनी लगावलाय। असं बोललं नाही तर त्यांचं डिपॉझिट जप्त होईल असाही टोला वडेट्टीवार यांनी लगावला। आज या निवडणुकीतला जो वोट जिहाद आहे 48 पैकी जवळजवळ 14 लोकसभा मतदारसंघामध्ये अशा जिहादी पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला मतदान होताना दिसलाय। मला तर असं वाटतं की हे जे सध्याचे गृहमंत्री आहेत, सध्याचे म्हटलं थोड्या दिवसाचे असल्यामुळे, तर यांच्या या वक्तव्यातीच मला त्यांच्या वक्तव्याचं महाराष्ट्राच्या जनतेलाच एक प्रकारचं शर्मिंदा करणारं हे वक्तव्य असेल। शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शिवाजी महाराजच त्यांना माहिती नाही। शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सुद्धा मुस्लिम होते। शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्राने पूर्ण देशामध्ये समतेचा संदेश दिला। त्या महाराष्ट्रातला गृहमंत्री या पद्धतीचं वक्तव्य करत असेल ते महाराष्ट्रासाठी दुष्णावं नाही आहे। त्यांनी जाहीर माफी मागावी या वाक्याची। जिहाद हा शब्द त्यांना पाठ आहे, कारण जिहाद म्हटल्याशिवाय त्यांना मतं कोणी द्यायला तयार नाही। भाजपाला जिहाद, मस्जिद, हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान हे म्हणावंच लागतं। हे म्हटल्याशिवाय त्यांना मतं मिळू शकत नाही। त्यांच्या डिपॉझिट गोल होतील हे जर 4 शब्द वगळले तर डिपॉझिट जाईल त्यांची। हे 4 शब्द वगळून दाखवा म्हणा। लव जिहाद, जिहाद, पोट जिहाद, मुस्लिम, पाकिस्तान, हे सगळं अतिरेकी हे ठरलेले शब्द आहेत। त्यामुळे त्याच्यावर फार बोलण्याची गरज नाही। तर यावर रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया। देवेंद्र फडणवीस साहेब घाबरलेले आहेत। तसंच दिल्लीवरून आदेश आला असावा की जे काय कुठले आपण सर्वे केले त्याच्यामध्ये भाजप काय 60च्या पुढे जात नाही आणि महायुती एकत्रित करून सुद्धा 115च्या पुढे जात नाही। मग दिल्लीवरून आदेश आला असावा की आता तुमच्याकडे कुठलाही पर्याय राहिलेला नाही, तुम्ही पूर्वीच्या स्टाईलमध्ये जावा, म्हणजे कुठेतरी हिंदू मुस्लिम करा, ओबीसी मराठा करा आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजा, असा आदेश केंद्राकडनं आला असावा। म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य हे देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत। देवेंद्र फडणवीस साहेब भाजप आणि महायुतीचे सर्व नेते त्यांचा सर्वे बघितल्यानंतर घाबरलेले आहेत। पण ते कोणाला घाबरले आहेत तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला, मतदारांना घाबरलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।